चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच नामविस्तार दिनानिमित्त रिपाई आठवले गटाची बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे घेण्यात आली। यांनी मोठ्या प्रमाणातून लोक 400-500 लोक तरी किमान आपल्या तालुक्यातून आणले पाहिजे। राहिला वस्तीचा शहराचा प्रश्न तर प्रत्येक गोष्टीतून 1000-500 जसे लोक आणता येईल तसे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लोक आणले पाहिजे। टेजवरती आता टेजचे नियोजन हे शहरातील मंडळी बसून करतील। पुन्हा एकदा एखादी वर्षाखाली बैठक होईल, परंतु आपली जिम्मेदारी जी दादांना अण्णांना सांगितलेलं आहे, आपण निवडणुकीचा अनुभव सांगितलं, कोणी आपल्याला काय दिलं कोणी काय नाही दिलं, आता ते आपण सोडून द्यायचं आणि आपल्या पक्षाकडे रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष द्यायचं आहे। आणि 14 जानेवारीचा कार्यक्रम भव्य दिव्य कसा होईल, आपल्या अधिकाराचे 2-3 हजार लोक समोर बसलेले असले पाहिजे, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात नेहमीच गोंधळ घालण्याचा प्रयत्न विरोधक करेल। त्यामुळे प्रत्येक तालुका अध्यक्षाने आपल्या आपल्या टीमच्या बाजूला थांबलं पाहिजे। तिथल्या सरचिटणीस असेल, उपाध्यक्ष असेल आणि प्रत्येकाने किमान मी सांगितलं 500 नाही तर 400 तरी 300 तरी लोक तालुक्यातून आणले पाहिजे, जेणेकरून आपल्या समोर 2000 रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते महिला समोर राहील आणि भरगच्च असा आपला कार्यक्रम बाकीचे लोक मराठवाड्यातून महाराष्ट्रातून रिपब्लिकन पक्षाचे येतात आणि साहेबाच्या टेजवर अवघड येऊन खुर्चीवर बसतात। त्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाही। तालुक्याच्या ज्या ठिकाणी चौक आहे, बसस्टँड आहे, बाबासाहेबाचा पुतळा आहे, त्या ठिकाणी नामविस्तार दिनाचं बॅनर लागलं पाहिजे। त्या ठिकाणी आठवले साहेबाचा मोठा फोटो घेतला पाहिजे, जेणेकरून रिपब्लिकन पक्षाचं बॅनरही वाटलं पाहिजे। नाहीतर आपले फोटो राहतात मोठाले, ते कळस सुद्धा नाही दुर्बिणीनं पाहावं लागते कोण येण्याचं। तर आपण ती काळजी घेतली पाहिजे। वरिष्ठ नेते आहेत कदमदादा, मिलिंदांना, जिल्ह्याची बॉडी यांचेही प्रत्येक तालुक्यामध्ये बॅनर आपण प्रत्येक ठिकाणी लावले पाहिजे। शिल्लड आहे, कन्नड आहे, सोयगाव आहे, सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे। गंगापूर तालुक्यामध्ये खाजेकर आणि वरपुणेला विनंती करील, आपण कायगाव, गंगापूर तालुका आणि हायवेला साहेब कधी कधी त्या मार्गाने येतात। बोलले ते तुम्ही बोला ना, दादा बोला। महाकर्नाटकात गौतम बाबासाहेबांना प्रथम अभिवादन करतो। आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाबाजी कदम साहेब, मराठवाड्याची तोप और मराठवाड्याचे अध्यक्ष मिलिंदांना शेळके, महाराष्ट्राचे सदस्य सचिव किशोरभाऊ थोरात, जिल्ह्याचे अध्यक्ष विजयभाऊ मगरे, युवा जिल्हाध्यक्ष राकेशभाऊ पंडित, मराठवाड्याचे नेते विजयभाऊ पाटील, जिल्ह्याचे ते काय निर्णय झाला, नेमका कशासाठी आयोजित केली होती? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा व शहर शाखेची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि 14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन ची वर्धापन दिन आहे। त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्या ठिकाणी या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी 14 जानेवारीला येणार आहेत आणि या सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत। सर्व लोकांना ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि म्हणून ही सभा भव्य कशी होईल आणि शहरामध्ये या सभेची तयारी कशी करता येईल, ग्रामीण भागामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये या ठिकाणी या सभेची तयारी कार्यकर्त्यांनी करावी, तर त्या दृष्टीनं ही बैठक प्रामुख्याने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लागतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे आणि प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्याला, शहरातील कार्यकर्त्याला देखील महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी RPIच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आणि RPIला प्रतिनिधित्व कसं मिळेल हा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं होईल। त्या दृष्टीने देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा NDA सोबत काम करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता इंडियाची सत्ता आली आणि या सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे आणि म्हणून या सहभागाचा निश्चितपणानं उपयोग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना झाला पाहिजे। प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समोर घेऊन हा पक्ष काम करतो आहे आणि हा पक्ष अधिकाधिक ग्रामीण भागामध्ये वाढवण्याचं काम, तरुणांना या ठिकाणी पार्टीच्या सोबत जोडण्याचं काम
हे अभियान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि परत एकदा विद्यापीठाचा नामविस्तार दिन हा संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो. पण प्रामुख्यानं संभाजीनगरमध्ये या नामांतरासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या. प्रचंड असा संघर्ष नामांतरासाठी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला आणि 17 वर्षाच्या संघर्षानंतर रामदास आठवले हे या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते आणि म्हणून आठवले साहेबांच्या संघर्षानंतर आणि आठवले साहेबांच्या विनंतीला मान देऊन ह्या संघर्षानंतर हे नामांतर आम्ही मिळवलं आणि म्हणून नामांतराचा संघर्ष समोर ठेवून आणि आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं बलिदान हे समोर ठेवून हा संघर्ष दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि ही पूर्वनियोजित सभा आम्ही मोठ्या फरकानं आणि मोठ्या हिमतीनं या ठिकाणी करतो आणि सगळ्या लोकांनी या सभेमध्ये आणि या समारंभामध्ये सामील झालं पाहिजे असं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे. दादा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि सातत्याने मागणी होती की पक्षाला सत्तेमध्ये असूनही वाटा मिळत नाही आणि एक मंत्रिपदाची आणि MLCची मागणी केली. ही कुठपर्यंत आली, त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, आता हे मंत्रिमंडळ जाहीर झालं. हे मंत्रिमंडळ जाहीर होण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि आठवले साहेबांशी चर्चा झाली होती. अमित शहाच्या बरोबर देखील आठवले साहेबांची चर्चा झाली होती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रिपद देण्याचं त्यांनी कबूलही केलं होतं, आश्वासनही दिलं होतं. परंतु मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्याच्यामुळे आठवले साहेबांनी देखील नाराजी व्यक्त केली, आम्ही देखील नाराजी व्यक्त केली. पण पुढच्या काळात या मागणीवर निश्चितपणानं MLCवर आणि ह्या मंत्रिपदावर विचार होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंदर्भात तुम्ही बोलले, पक्ष हा स्वबळावर लढणार का महायुती म्हणून लढणार? नाही, आता आम्ही तर निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पुढच्या 15 दिवसांपूर्वी साहेब आहे. नंतर समितीचा हा निर्णय होईल. साहेब सभा आले कार्यकर्ते करणार साहेब सभा या ठिकाणी केली आहे. हा रामधावडे आणि नामांतराचा शिल्पकार हा रामदास आठवले आहे. त्यांनी हे नामांतर घडवून आणलं आणि ते मंत्री असताना विशेष म्हणजे हे नामांतर झालं आणि म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करेन की या संघर्ष